आपल्या निर्धार मेळाव्यामधून एक डेमो दाखवला होता। राज ठाकरेंनी देखील मनसेच्या मेळाव्यातून कशी वोट चोरी केली जाते ईव्हीएम मशीनमधून ते दाखवलं होतं आणि आता प्रत्यक्ष जिथे मोर्चाचा समारोप होणार आहे त्या व्यासपीठावर काय दाखवलं जातंय याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी त्याची प्रचंड उत्सुकता आहे। मात्र याआधी ज्यावेळेला निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची आयुक्तांची भेट घेतलेली महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी त्यावेळेला ठाकरे बंधू प्रचंड आक्रमक झालेले दिसले। त्यावेळेला राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये कसा घोळ होते त्याचे पुरावे सुद्धा सादर केले। अगदी बरोबर। अगदी पालघर असेल, नवी मुंबई असेल, विदर्भातील अनेक जिल्हे असतील, कशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये घोळ सुरू आहे, कशी बोगस नावं तिथं नोंद झालेली आहे आणि जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी विरोधकांची मागणी आहे। मात्र यावेळेला सुद्धा बैठकीदरम्यान निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात सरळ मुख्य निवडणूक आयोगाकडे बोट दाखवण्यात आलं होतं। आमच्या हातात काही नाही असं सांगितलं होतं। मात्र तरी मोर्चाच्या माध्यमातून तरी आता निवडणूक आयोग काही ठोस पावलं उचलेल का या मोर्चानंतर असा सवालही उपस्थित केला जातो। मात्र या संदर्भात कुठलेही नेते महाविकास आघाडीचे किंवा मनसेचे सध्या तरी बोलताना दिसत नाही। या मोर्चाची दखल निवडणूक आयोगाला घ्यावीच लागेल। या मोर्चाचे पडसाद मला वाटतं दिल्लीपर्यंत नक्कीच उमटणार आहे। काही क्षणात मोर्चाला सुरुवात होईल। सगळ्यांनाच आता या मोर्चाची प्रतीक्षा आहे। मोर्चात सहभागी होण्यासाठी म्हणून सकाळपासूनच कार्यकर्ते मुंबईतल्या फॅशन स्ट्रीट परिसरात दाखल झालेले आहेत। मोर्चाला काही क्षणात सुरुवात होईल त्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे इथे या संपूर्ण गर्दीची सुद्धा पाहणी करताना दिसतात। केवळ राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर काही सामान्य मतदार देखील, सामान्य माणसं, नागरिक देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। तर हा मोर्चा कुठल्या पक्षाचा नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांचा आहे, मतदारांचा आहे असं याआधीच महाविकास आघाडी आणि मनसेनं सुद्धा जाहीर केलं होतं। मात्र तरीही मोर्चाचं आयोजन करत असताना महाविकास आघाडी आणि मनसेचे प्रमुख नेते या मोर्चात आघाडीवर आपल्याला दिसणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।